मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत बीएड स्पेशल याची गुणवत्ता यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे। तुम्ही आणखी सुद्धा गुणवत्ता यादी पाहिली नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही गुणवत्ता यादी डाउनलोड करून तुमच्या अभ्यास केंद्रानुसार तुम्ही पाहू शकता। आता यानंतर कागदपत्र पडताळणी नेमकी कधी होणार आहे, त्याचबरोबर कागदपत्र पडताळणीसाठी नेमक्या कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तसेच काही शंका असेल तर कमेंट करा। चला तर मग जास्त न घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत गुणवत्ता यादी या ठिकाणी बीएड स्पेशल या अभ्यासक्रमाची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे या माहितीच्या अनुषंगाने तुम्हाला आता कागदपत्र पडताळणी करणं आवश्यक आहे। आता यासाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत, त्याचबरोबर आणखी काही गोष्टी आवश्यक आहेत याची चर्चा आपण या ठिकाणी करूयात। तर बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी बीएड विशेष शिक्षण P21 कागदपत्र पडताळणीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी ज्या काही सूचना आहेत त्या कोणकोणत्या सूचना आहेत हे आपण या ठिकाणी बघूयात। आता या ठिकाणी बघा, सर्वात प्रथम उमेदवाराकडून ना सायस्त्र प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर पावती ही स्वीकारली जाणार नाही। तुम्हाला प्रमाणपत्रच आवश्यक आहे। कोणतेही प्रमाणपत्र जमा करण्यासाठी मुदत देखील दिली जाणार नाही। कागदपत्र पडताळणीसाठी निश्चित केलेल्या कालावधीत मुख्यालयात आवश्यक कागदपत्र सहित उमेदवाराने स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य राहील, कारण प्रवेशपूर्व चाचणी ही घेण्यात येणार आहे। त्यांचे गुणवत्ता यादीमध्ये विचारात घेण्यात येणार आहेत। उमेदवाराला निश्चित केलेल्या कालावधीत मुख्यालयात उमेदवार स्वतः उपस्थित राहणं अनिवार्य आहे। पुन्हा कोणतीही संधी दिली जाणार नाही। कोणत्याही कागदपत्रांची ऑनलाईन स्वरूपात प्रत स्वीकारली जाणार नाही। दृष्टीबाधित उमेदवारांनी गरजेनुसार लेखनिकाची व्यवस्था स्वतः उमेदवारांनी करायची आहे। उमेदवारांनी सोबत जोडलेली आता या ठिकाणी परिशिष्ट अ आहे ते कोणते आहे ते आपण बघूयात। कागदपत्र पडताळणी दरम्यान आवश्यक ती माहिती भरून पडताळणी समितीस सादर करणं बंधनकारक आहे। आता यामध्ये बघा, तसेच उमेदवारांनी आपल्या गुणपत्रकातील CGPA टक्केवारीमध्ये रूपांतर करून त्याचबरोबर संबंधित विद्यापीठाच्या CGPA सूत्राचा नमुना सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे। आता यामध्ये बघा, परिशिष्ट अ जे आहे, परिशिष्ट अ काय आहे ते आपण बघूयात। बघा या ठिकाणी परिशिष्ट अ मध्ये प्रति माननीय अध्यक्ष बीएड विशेष शिक्षण प्रवेश समिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक 422/222। बघा विषय काय आहे, वैकल्पिक अभ्यासक्रम अध्यापन पद्धती 2025-26 निश्चितीबाबत। तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे। प्रवेश अर्ज क्रमांक या ठिकाणी जो असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला आता या ठिकाणी बघा जो फॉर्मॅट आहे, आता हा फॉर्मॅट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या ठिकाणी तुम्ही तो डाउनलोड करून घेऊ शकता। ओके, आता बघा या ठिकाणी माननीय महोदया, उपरोक्त विषयानुसार आपणास विनंती करतो की किंवा करते की मी बीएड विषय शिक्षण या शिक्षणक्रमासाठी 54,449 HI 54,449 ID 54,449 FI 54,454 A FI जे काही तुमचा नंबर असेल त्या अभ्यासक्रमावर अर्ज सादर केलेला, अभ्यासक्रम केंद्रावर अर्ज सादर केला आहे। या माझा प्रवेश सदरील शिक्षणक्रमासाठी निश्चित झाल्यास मी खाली दिलेल्या 4 अध्यापन पद्धतीपैकी एक पद्धती निवडत आहे। यामध्ये बघा EDU 341 जे आहे ते विज्ञान विषयामध्ये आहे, EDU 342 आहे ते गणित विषयामध्ये आहे, EDU 343 म्हणजे मेथड आहे, इतिहास आहे, आणि EDU 344 भूगोल। म्हणजे या 4 मेथडमध्ये तुम्ही या ठिकाणी तुमचं बीएड हे तुम्हाला करायचं आहे, विज्ञान, गणित, इतिहास आणि भूगोल। ओके, या ठिकाणी तुमची सही असणार आहे आणि खाली तुम्हाला दिनांक टाकणं आवश्यक आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म म्हणजे जो परिशिष्ट अ आहे हे परिशिष्ट अ तुम्हाला सबमिट करायचं आहे। खाली तुमचा मोबाईल नंबर देखील टाकणं अनिवार्य आहे। तर बघा अशा पद्धतीने तुम्ही या स्टेपमध्ये जाऊन आता पुढे नेमकी कागदपत्र पडताळणी कधी करायची हे आपण या ठिकाणी बघूयात। तर बघा आता या ठिकाणी
11 ऑगस्ट 2025 या दिवशी श्रवणबाधित म्हणजेच हिअरिंग इम्पेअरमेंट या जो अभ्यासक्रम ज्यांनी निवडलेला आहे त्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी कागदपत्र पडताळणी ही होणार आहे। यामध्ये सर्वच्या सर्व 127 विद्यार्थी आणि 80 विद्यार्थ्यांची या ठिकाणी 10 ते 5 या वेळेमध्ये तुम्ही तिथे जाऊन कागदपत्र पडताळणी करायची आहे। ओके, आता अभ्यास केंद्राचं नाव काय आहे बघा, साई एज्युकेशन सोसायटी, मुक्काम पोस्ट गिजवणे, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर, पिन 416-502। अभ्यास केंद्र संकेतांक आहे 72-270_HI। नंतर पांडुरंग शामराव मुळगावकर विशेष शिक्षण महाविद्यालय, लक्ष्मीनगर 231B, पार्वती पायथा, पुणे 09। संकेतांक आहे 62-492_HI। आता 12 ऑगस्ट 2025 ला होणार आहे दृष्टीबाधित म्हणजे व्हिज्युअल इम्पेअरमेंट यांची एकूण सर्वच 122 विद्यार्थी 10 ते 5 यावेळी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कागदपत्र पडताळणी करू शकता। बघा, याचं जे अभ्यासक्रम केंद्र आहे ते मुख्य विद्यापीठामध्येच आहे। संकेतांक आहे 54-449 फी आहे। नंतर विद्यानिकेतन सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेचे शिक्षणशास्त्र विशेष शिक्षण महाविद्यालय, धामदोड, पोस्ट उमरदे खुर्द, तालुका जिल्हा नंदुरबार या ठिकाणी बघा दृष्टीबाधित यासाठी ज्यांनी प्रवेश घ्यायचा आहे एकूण 17 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कागदपत्र पडताळणी ही होणार आहे। आता यानंतर बघा 13 ऑगस्ट 2025 या दिवशी मुख्य विद्यापीठामध्येच हिअरिंग इम्पेअरमेंट यांची 149 विद्यार्थ्यांची पडताळणी होईल। तसेच 14 ऑगस्टला मुख्य विद्यापीठ केंद्रामध्येच बौद्धिक अक्षमता मतिमंद या कार्यक्रमास प्रवेश घेऊ इच्छुक असलेल्या उमेदवारांची 2 सत्रामध्ये म्हणजे सकाळ सत्र विद्यार्थी 10 ते 5 आणि सर्व दुपार सत्र विद्यार्थी 201 ते 411 10 ते 5